आणि जर समजा उमेदवार पण आपण ठरवत असू तर आपली खूप मोठी जबाबदारी या सगळ्या लोकशाही प्रक्रियेमध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला संविधानाची प्रक्रिया सुरू होती मंजुरीची, त्याला पहिल्यांदा मंजुरी मिळाली 26 नोव्हेंबर 1949. ते लागू झालं 26 जानेवारी 1950. पण पार्लमेंटरी मंजुरी त्याला मिळाली 26 नोव्हेंबर 1949ला. त्याच्या आदल्या दिवशी जी काही संसदेमध्ये मोठी चर्चा सुरू होती संविधानाला घेऊन, त्या सगळ्या चर्चेला बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949ला त्याला उत्तर दिलं. मी घाईघाईमध्ये ते पुस्तक आणायला विसरलो. आम्ही कायद्याने वागाने त्याचं पुस्तिका छापलेली आहे, पण मी पाठवेन तुम्हाला, ती देईल. ते वेबसाईटला सुद्धा भाषण आहे. बाबासाहेबांचं भाषण आहे कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमधलं, संविधान सभेतलं समारोपाचं भाषण असं ते आहे. ते तुम्ही मुद्दाम मिळवानी वाचा. आंबेडकरांनी जो उहापोह केलेला आहे ना संपूर्ण, तुमची लोकशाही काय असते, देश काय असतं, नागरिक काय असतो, राजकीय पक्ष काय असतात, त्यांचं कर्तव्य काय, आपलं कर्तव्य काय, आपण कोण आहोत, कसं चालला पाहिजे, देश कसा चालेल, देश कधी खतऱ्यामध्ये येईल वगैरे वगैरे वगैरे, त्यांनी सगळं उहापोह त्याच्यामध्ये आंबेडकरांनी फार व्यवस्थित केलेलं आहे. मला तुम्हाला त्यातला फक्त महत्त्वाचा एक वाक्य सांगायचं. डॉक्टर आंबेडकर असं म्हणतात आपल्या घटनेबद्दल की ही जी घटना आहे ना, जी मी सादर करतो, ती चांगली आणि वाईट नाही आहे. ही चांगली नाही आहे, वाईटही नाही. ही चांगली आणि वाईट कधी ठरेल की या घटनेची अंमलबजावणी करणारे लोक कसे आहेत ना त्याच्यावर. ते लोक जर वाईट असतील तर ही घटना वाईट म्हणून साबित होईल. त्या अंमलबजावणी करणारे लोक जर चांगली असतील तर हीच घटना चांगली म्हणून सादर होईल. ही घटना जी आहे ती केवळ निव्वळ तरतुदींचा सांगाडा आहे. काय आहे? तरतुदींचा फक्त सांगाडा आहे. जोवरती त्याच्यावरती नीतिमूल्यांचं रक्तमांस चढत नाही तोपर्यंत तिला जिवंतपणा येणार नाही. खूप महत्वाचं. म्हणजे आंबेडकरांचा सगळा जोर जो आहे ना तो एथिटिकल व्हॅल्यूज. तुमच्या एथिटिकल व्हॅल्यूज काय आहेत ना त्याच्यावरती ठरणार आहे की तुमचे लोकप्रतिनिधी कसे असणार आहे, तुमचं सरकार कसं असणार आहे, तुमचा कारभार कसा असणार आहे, तुमचा समाज कसा असणार, तुमचा सभोवतार कसा असणार, तुमची सोसायटी कशी असणार, तुमची सोसायटी कशी चालणार, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या नीतिमूल्यांवरती अवलंबून आहे. आणि नीतिमूल्य म्हणजे नियम कायदे. हा निसर्ग नियम आहे. ही पृथ्वी अब्ज वर्ष झाली ती